आणि आता पाहूया मुंबई त्याचबरोबर पुणे शहरामधील टॉप 9 घडामोडी। मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। मध्य मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार, पश्चिम मार्गावर सांताक्रूज ते गोरेगाव आणि हार्बरवर पनवेल ते वाशी असा ब्लॉक घेतला जाणार। सायबर आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी मुंबईसह देशभरामध्ये सीबीआयची 10 ठिकाणी छापेमारी। ऑपरेशन चक्र अंतर्गत कल्याणमधून एकाला अटक। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील राखीव पाणीसाठा 16 जूनपासून वापरणार। मुंबई महापालिकेचा निर्णय। पुरेसा पाऊस न पडल्यानं धरणांमध्ये केवळ 9%च पाणीसाठा शिल्लक। मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकासाला म्हाडाकडून गती। वरळीमधील 556 घरांचा ताबा येत्या 2 आठवड्यात मिळणार। नायगाव बीडीडी चाळीमधील 1938 घरांची कामं प्रगतीपथावर। कामाठीपुरा पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा। पुनर्विकासाद्वारे 34 एकर जागेतील 8000 भाडेकरूंचं पुनर्वसन केलं जाणार। नवी मुंबईत 10 आंतरराष्ट्रीय विद्यापीठं उभारणार। नवी मुंबई विमानतळाच्या 5 किलोमीटर परिसरामध्ये टॉप 10 परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उभारण्याचं सिडकोचं नियोजन। पिंपरी महापालिकेचे संकेतस्थळ सोमवारपर्यंत बंद। देखभाल दुरुस्तीसाठी शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 6 पर्यंत संकेतस्थळ बंद राहणार। मालमत्ता कर भरणं, जन्म मृत्यू नोंदणीसह इतर ऑनलाईन कामांना 2 दिवसांचा ब्रेक। 11वीसाठी कोट्याद्वारे 2 दिवसामध्ये 33,716 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित। राखीव कोट्यातून प्रवेश घेण्याची मुदत संपली। पुणे शहरामध्ये 21 आणि 22 जूनला सर्व मटण, चिकन आणि दारूची दुकानं बंद ठेवावीत। संघर्ष सेनेची पालिकेच्या आयुक्तांकडे मागणी। पुण्यामध्ये 21 आणि 22 जूनला संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असणार।